श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण पाहणार आहोत आपल्या गुरूंची म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वांचं जीवन खूप धावपळीचं आहे. काहींना नित्यसेवा करण्यासाठी वेळ मिळत नसेल, पण या धावपळीच्या जीवनामध्ये नित्यसेवा कशा पद्धतीने करावी हे आज आपण पाहणार आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात, काही ना काहीतरी दुःख असतं, पण या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक सेवा करण्याची गरज आहे. आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणे फार महत्त्वाचे आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरु असतील ते खरंच खूप पुण्यवान आहेत. दैनंदिन जीवनामध्ये आपण जशी आपली नित्यकामे करतो, जसं की स्वयंपाक, ऑफिस वर्क, त्याचप्रमाणे नित्यसेवा करणेही गरजेचं आहे. नित्यसेवा करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, पण दिवसातले 10 मिनिट तर तुम्ही नित्यसेवेसाठी देऊ शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यापूर्वी स्वामींना नमस्कार करून स्वामींना सांगा, आमची साधी भोळी पूजा मानून घ्या. आमची दुःख व्याधी नष्ट करून आम्हाला सुखी समाधी ठेवा. आमच्याकडून कायम तुमची सेवा घडू द्या, ही प्रार्थना स्वामींना करावी. तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असणे गरजेचं आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या आणि मूर्ती असेल तर पाण्याने अभिषेक करा. अष्टगंध लावा, अक्षदा आणि फुले वाहा, दिवा अगरबत्ती लावा. तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृत ही एक पोथी असायलाच हवी. या पोथीमध्ये 21 अध्याय आहेत. तुम्हाला नित्यसेवेमध्ये दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत. अशा पद्धतीने 7 दिवसामध्ये तुमचे 21 अध्याय पूर्ण होतात, म्हणजेच तुमचे एक पारायण पूर्ण होते. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे तुम्हाला तुमच्या शेजारी जे स्वामी समर्थ केंद्र असेल त्या ठिकाणीही मिळेल, किंवा तुम्हाला आध्यात्मिक दुकान म्हणजे जिथे फक्त देवांची पुस्तके मिळतात अशा ठिकाणीही तुम्हाला मिळेल. तुम्ही पण ही पोथी तुमच्या घरी घेऊन या. अक्कलकोटमध्ये स्वामींनी केलेल्या लीलांचे वर्णन या पोथीमध्ये केलेले आहे. 11 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. पण वेळेअभावी आपल्याकडून 11 माळ जप होत नाही, तर अशा वेळी ॲटलिस्ट 1 माळ तरी जप करावा. 1 माळ म्हणजे एका माळेमध्ये 108 मणी असतात, तर 108 वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. दिवसभर कामामध्ये असतानाही तुम्ही मनामध्ये श्री स्वामी समर्थ जप चालू ठेवावा. एक वेळी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे, निशंक हो रे मना, निर्भय होई रे मना. ज्यांना वेळ नाही त्यांनी ही 10 मिनिटामध्ये होणारी नित्यसेवा करावी. ही सेवा मनापासून करावी. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी कधीही ही सेवा तुम्ही करू शकता. पण सकाळी घरातून बाहेर पडण्याआधी 10 मिनिटे काढून जर ही सेवा केली तर स्वामी तुमचे दिवसभर रक्षण करतील. नित्यसेवा दररोज करावी, त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नये. ज्यांच्याकडे सेवा करण्यासाठी भरपूर वेळ असेल त्यांनी 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा. एक वेळेस तारक मंत्र जप करावा आणि 3 स्वामीचरित्र सारामृतातील अध्याय दररोज वाचावे. अगदी साधी सोपी सेवा आहे. जे करत नसतील त्यांनी आजपासून ही सेवा करायला सुरुवात करा. परत एकदा सांगते, ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी फक्त स्वामींना नमस्कार करून 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे. एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि श्री स्वामीचरित्र सारामृतमधील 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. ते अध्याय खूप लहान आहेत आणि पटकन तुमचे 10 मिनिटामध्ये ही सेवा होऊन जाईल. आणि ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि श्री स्वामीचरित्र सारामृतमधील 3 अध्याय दररोज वाचायचे आहेत. नित्यसेवा केल्याने आपले प्रश्न हळूहळू मार्गी लागतात. स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो. नित्यसेवा करण्यासाठी कोणतेही नियम नाहीत. फक्त मांसाहार करून नित्यसेवा करायची नाही. नित्यसेवा करून झाल्यानंतर मग तुम्ही मांसाहार करू शकता. दुसऱ्या दिवशी अंघोळ करून मग नित्यसेवा करावी. स्वामी समर्थ महाराजांना दररोज मुजरा करावा. मुजरा म्हणजे काय, तर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. 3 वेळेस स्वामींना मुजरा करायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी स्वामींना आपल्याला आवर्जून मुजरा करायचा आहे. तुम्ही ज्यावेळी बाहेर पडाल, बाहेरून आल्यानंतरही तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि बाहेर पडतानाही तुम्हाला स्वामींना मुजरा करूनच बाहेर पडायचं आहे. तर जे स्वामी भक्त आत्तापर्यंत ही नित्यसेवा करत नाहीत किंवा या नित्यसेवेबद्दल त्यांना माहिती नाही, तर त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीही आजपासून ही नित्यसेवा करायला सुरुवात करा. पण अगदी मनापासून आणि शरण जाऊन स्वामींची ही नित्यसेवा करा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा,
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.